नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या आपण बघतो गुजरात मार्गे एक नव्याने WD सक्रिय होतोय. त्यानंतर उत्तर भारतामध्ये एक WD आहे, मात्र तो पुढे जातोय. दक्षिण भारतामध्ये थोडं पावसाळी वातावरण दक्षिण कर्नाटकाच्या दरम्यान तयार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. अतिशय मजबूत अशा प्रकारची सिस्टम हवामान प्रणाली दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या टोकाला सक्रिय होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून पूर्व काळामध्ये या भागामध्ये म्हणजे इंडोनेशिया, जावा बेटांच्या दरम्यान किंवा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वातावरणात बदल होणं आवश्यक आहे, बाष्प निर्माण होणं आवश्यक आहे, कारण हे मान्सूनचा बेस आहे. दर गुरुवारी आपल्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स फोरकास्ट या मॉडेलचा एक अंदाज महिनाभरासाठी येत असतो. आपल्याला असं दिसतंय की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 9 तारखेपासून साधारण 16 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कमीच आहे. तीच परिस्थिती तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 16 ते 23 मध्ये देखील आहे. मात्र पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत चौथ्या आठवड्यामध्ये, म्हणजे 23 ते 30 हा जो एप्रिलचा शेवटचा आठवडा आहे, ते पूर्व भारतामध्ये थोड्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये सुद्धा आहेत. उत्तर भारत आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज राहतील. मात्र आपल्याला सर्वात महत्त्वाचा बदल जो दिसतोय तो पहिल्या आठवड्यामध्ये मेच्या, कारण 30 एप्रिल ते 7 मेच्या दरम्यान हवामानात मोठे बदल होणार आहेत. मुख्यत्वे करून हे बदल 23 ते 30 या शेवटच्या आठवड्यातच बंगालच्या उपसागरामध्ये दिसू लागले आहेत. म्हणजे हा जो आपल्याला भाग दिसतोय साधारण श्रीलंकेपासून तर इंडोनेशिया आणि अगदी अंदमान निकोबार बेटांपर्यंत या ठिकाणी हवामानाचा बेस म्हणजे मान्सूनचा बेस तयार होतोय आणि त्यामध्ये बऱ्याच घडामोडींना सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण शेवटच्या आठवड्यामध्ये बघतो की अतिशय बदलणारं वातावरण आपल्याला ह्या भागामध्ये दिसते. त्यामुळे यावर्षी देखील मान्सून अंदमानात तरी आठवडाभर अगोदर येऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज दिसतोय. आज 10 तारखेला भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालंय, मात्र दमट आणि उष्ण अशा प्रकारच्या वातावरणाची किनारपट्टी भागामध्ये म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रही वाढणार आहे. मात्र दक्षिणेत थोडं पावसाळी वातावरण सध्या दाखवलं जातं आहे, पूर्व भारतामध्ये दाखवलं जातं आहे. किनारपट्टी भागातील उष्णतामान अगदी गुजरात आणि इकडे ओरिसा असं वाढताना दिसतंय, परंतु आपल्याला असं दिसतंय की समुद्र किनाऱ्यालाच ही उष्णता दमट स्वरूपामध्ये वाढताना दिसते. अतिउत्तरेला आणि पूर्वेला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. केरळमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आता सतत राहतील. 12 तारखेला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कमी आहेत, परंतु उष्णतामान वाढताना दिसते. हे उष्णतामान आपल्याला 13 तारखेला वाढताना दिसते. पहिल्यांदा आपल्याला उष्णतेची लाट छत्तीसगडमध्ये 14 तारखेला दाखवण्यात आली आहे आणि 15 तारखेला देखील आपल्याला छत्तीसगडमध्ये उष्णतेची लाट आहे. गुजरात, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दमट उष्ण वातावरणाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. गेल्या 48 तासामध्ये जो पाऊस झालेला आहे तो संपूर्णपणे या भागामध्ये झालेला आहे. थोडाफार या भागात जरी पाऊस असला तरी त्याचं प्रमाण अतिशय किरकोळ आहे. त्यामुळे आता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक, रायलसीमा राज्यातील पाऊस उघडला आहे. GFS मॉडेलनुसार केवळ पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये आणि केरळमध्ये हलक्या पावसाच्या परिस्थिती राहील. हीच परिस्थिती आपल्याला पुढे देखील काही काळ दिसते. मात्र पावसाचं प्रमाण हे 13-14 पुढे कमी राहणार आहे. पुन्हा एकदा एक WD 16 तारखेला उत्तर भारतात येईल, तो पूर्व भारतातही प्रभावी राहील. साधारण आपण CFS मॉडेलनुसार बघितलं तर मान्सूनचा बेस जो आहे तो मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून बनायला सुरुवात होईल. तिसऱ्या आठवड्यामध्ये तो अधिक मजबूत दोन्ही समुद्रांमध्ये तयार झालेला दिसेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात अंदमानात पावसाळी ॲक्टिव्हिटीज देखील बघायला मिळू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे.
पुढील 5 दिवस 15 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर JFS मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. आयकॉन मॉडेलनुसार जर बघितलं तर थोडं सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या दरम्यान घाटमाथ्यावर पावसाची शक्यता निर्माण होते. पुढील 5 दिवसामध्ये IFS मॉडेलने कुठलंही पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. पुढील 5 दिवसात आपल्याला कुठलीही महाराष्ट्रामध्ये AIFS ESMWFच्या मॉडेलने देखील पाऊस दाखवलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. AIFS मॉडेलने 18 तारखेपासूनच महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या दक्षिणी भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे. आणि जवळपास 24 तारखेपर्यंत अंतर्गत भागात विदर्भ वगळता हा पाऊस येईल असं दिसतंय. हाच अंदाज आपण JFS नुसार जर बघितला तर आपल्याला तुरळक अशा स्वरूपाचा पाऊस मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, लातूर, धाराशिवमध्ये पाऊस आहे, कोल्हापूर, सांगलीमध्ये पाऊस आहे, नांदेड आणि थोडं यवतमाळच्या भागात पाऊस आहे. महाराष्ट्रामध्ये 18 तारखेनंतर पाऊस का सुरू होणार आहे त्याचं मुख्य कारण आहे महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी बघतो की 18 तारखेला पहिल्यांदा पूर्व विदर्भामध्ये 1003 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब सुरू होणार आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर पुढील 5 दिवस कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही. म्हणजे जवळपास 15 तारखेपर्यंत थोडाफार ढगाळ परिस्थिती दक्षिणेला होईल. या पलीकडे 15 तारखेपर्यंत कुठलंही वातावरण नाही. 16 तारखेला आपल्याला पहिल्यांदा थोडी ढगाळ परिस्थिती कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये दिसते. पावसाचा अंदाज नाही. 17लाही दिसते ती, पण 17लाही बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती बघतो. मात्र 18 तारखेपासून पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. वादळी पावसाचे ढग आपल्याला थोडं पश्चिम महाराष्ट्रात 15 तारखेपासूनच दिसणार आहेत. हळूहळू हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागात प्रभाव वाढायला सुरुवात होईल आणि मग आपण बघतो की हे साधारण 18 तारखेनंतर वातावरण आपल्याला स्पष्ट दिसू लागेल. कोकण म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना दक्षिण कोकणाच्या आजूबाजूने, पश्चिम महाराष्ट्राच्या आजूबाजूने दिसते. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.